नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या काही महिन्यामध्ये या ठिकाणी होतील. कदाचित या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला महाराष्ट्र सामोरं जातोय आणि हे सगळं घडत असताना राजकीय पक्षांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या घडामोडी घडतायत. आणि या ठिकाणी मला आवर्जून सांगायचे की ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये किंवा पक्षामध्ये अंतर्गत गटबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे अजित पवार यांना चॅलेंज करणारे नेते त्यांच्या पक्षामध्ये आता उघडपणे उभा राहताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. होय, मी छगनराव भुजबळ यांच्याबद्दलच बोलतोय, कारण छगनराव भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, मंत्री आहेत. ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे अजितदादा पवार आहेत, जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि विशेष म्हणजे ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ही सगळी पदं मी अजित पवारांची यासाठी सांगतोय की त्यांच्याच पक्षाचे त्यांच्या अंतर्गत असलेले नेते छगनराव भुजबळ हे 17 ऑक्टोबरला बीड जिल्ह्यामध्ये ओबीसींचा मेळावा घेत आहेत आणि विशेष म्हणजे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं घेत आहेत. याच महात्मा फुले समता परिषदेचे सर्वेसर्वा छगनराव भुजबळ हे स्वतः आहेत. म्हणजे समता परिषदेचा मेळावा आणि त्यासोबत सकल ओबीसी समाज असं एकत्रितपणे बीड जिल्ह्याला 17 ऑक्टोबरला छगनराव भुजबळ हे मेळावा घेत आहेत. आता हा मेळावा घेत असताना आपण आवर्जून यापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ केला होता, कारण 28 सप्टेंबरला छगनराव भुजबळ बीड जिल्ह्यामध्ये मेळावा घेणार होते आणि हा मेळावा पूर परिस्थितीमध्ये होत होता. अतिवृष्टी त्या ठिकाणी झालेली होती आणि असं असताना छगनराव भुजबळ एक मंत्री आहेत आणि मंत्री असताना ते राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन कसं करू शकतात हा प्रश्न आपण उपस्थित केला होता. आजही तोच प्रश्न कायम आहे, कारण देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे नेते असले तरी महायुतीचे ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी मराठा समाजाच्या संदर्भात हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या संदर्भात एक GR काढलेला आहे आणि तो मनोज जरांगे पाटलांना दिलेला आहे. हाच GR रद्द करावा ही मागणी छगनराव भुजबळ करतायत. विशेष म्हणजे हा GR काढत असताना मंत्रिमंडळाला विश्वास घेतलेला नाही, न्याय आणि विधी विभागाचं त्या ठिकाणी मत घेतलेलं नाही. असा निर्णय मुख्यमंत्री कसा घेऊ शकतात असंही छगनराव भुजबळ यांनी थेटपणे त्या ठिकाणी सांगितलंय. आणि विशेष मला हे सांगायचंय की छगनराव भुजबळ हे त्याच मंत्रिमंडळात मंत्री आहेत ज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मग मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात किंवा मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात त्याच मंत्रिमंडळातला एक मंत्री जाहीरपणे बाहेर सभा कशा घेऊ शकतो, त्याविरोधात बोलू कसं शकतो. आणि एवढंच नाही तर छगनराव भुजबळांनी हा GR रद्द करावा यासाठी स्वतःहून प्रोत्साहन देत वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक हे कोर्टामध्ये पाठवलेले आहेत, याचिका दाखल करायला त्यांनी सांगितलंय आणि हे त्यांनी स्वतः माध्यमांच्या समोर सुद्धा सांगितलंय. आणि बीडचा जो मेळावा होतोय तो 2 सप्टेंबर 2025ला जो GR काढलेला आहे तो GR रद्द करा या मागणीसाठी होतोय. म्हणजेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो निर्णय राज्य सरकारनं घेतलाय त्याच्या विरोधात छगनराव भुजबळ हे सभा घेत आहेत, मेळावा घेत आहेत आणि त्या ठिकाणी एल्गार सुद्धा पुकारतायत. प्रश्न असा आहे, अजित पवार यांनी 3 आठवड्यापूर्वी जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक चिंतन शिबिर घेतलं होतं आणि या चिंतन शिबिरामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. छगन भुजबळ हे सुद्धा समोर बसलेले होते, त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल होते, पक्षाचे प्रमुख असलेले तटकरे साहेब त्या ठिकाणी होते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनेक मंत्री हे पुढच्या रांगेत बसले होते. त्या ठिकाणी खासदारही होते आणि आमदार सुद्धा होते. यावेळी त्यांनी सांगितलं होतं की काही मंत्री हे आपल्या मंत्रिपदापेक्षा वेगळे कामं त्यांच्याकडे जास्त आहेत, कारण त्यांना पक्षांपेक्षा इतर कामं महत्वाची वाटतात. असं जर वाटत असेल तर त्या मंत्र्यांनी आपलं मंत्रिपद सोडावं, कारण त्याच्या जागेवर मग दुसऱ्याला संधी देता येईल. म्हणजे पक्षवाढीसाठी आणि पक्षाची ध्येय धोरणं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल. म्हणजे थेटपणे त्यांनी छगनराव भुजबळ यांना इशारा केला होता की आपल्या मंत्रिपदाच्या कामापेक्षा जर तुम्हाला इतर कामं जर काही जास्त वाटत असतील तर मग आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि तुम्ही त्या ठिकाणी काम करा. असं स्पष्टपणे या ठिकाणी संकेत जात आहेत. याही पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं होतं की छगनराव भुजबळ जुने मंत्री आहेत, जुन्या राजकारणातले नेते आहेत आणि मी सुद्धा तेव्हापासूनचाच आहे. परंतु त्यावेळचं राजकारण आणि आताच्या राजकारणामध्ये खूप मोठा बदल झालाय, खूप मोठा फरक आहे. कारण आता सोशल मीडिया आलेला आहे, त्यामुळे एक मंत्री काय बोलतो, काय कृती करतो हे तात्काळ राज्यातल्या जनतेपर्यंत जातं आणि त्याचा परिणाम पक्षाला भोगावा लागतो. हे 3 आठवड्यापूर्वी सांगितलं होतं. असं सांगून सुद्धा छगनराव भुजबळांनी याविषयी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा अजितदादा ही मला बोलली नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. कारण मला बोलायचं असतं तर ते थेटपणे बोलले असते. ते इतर आमदार पक्षाचे खासदार जे कोणी असतील त्यांना त्यांनी म्हटलं असावं असं त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं.
दुसरा भाग असं असताना छगनराव भुजबळ यांनी पुन्हा एकदा 28 सप्टेंबरची रद्द झालेली ओबीसी मेळावा आणि एल्गार सभा ही पुन्हा आपण 17 ऑक्टोबरला बीड जिल्ह्यामध्ये घेतोय याची घोषणा केली. मित्रांनो, 4 दिवसापूर्वी अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा बोलत असताना एक प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी असं सांगितलं की काही नेते, पक्षातले काही नेते हे विशिष्ट जातीवर टोकाची टीका करतायत आणि त्यामुळे त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते. काहींच्या मते पक्षाची यामुळे प्रतिमा चुकीची होते अशी नाराजी सुद्धा अजित पवारांनी पुन्हा 4 दिवसांपूर्वी व्यक्त केलेली आहे. यावेळेस सुद्धा छगनराव भुजबळ यांनी सांगितलं की अजित पवार हे मला बोललेले नाहीत, ते पक्षातल्या इतरांच्या संदर्भात बोलले असावेत, कारण मी पहिल्यापासून ओबीसी साठी काम करतोय आणि याच कारणासाठी मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडलेले, शिवसेना सुद्धा मी सोडलेली आहे हे अजित पवारांना माहिती आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी अजित पवारांना धमकी दिलेली आहे की जर मला तुम्ही हे काम करण्यासाठी रोकाल किंवा मला थांबवायचा प्रयत्न कराल तर मग मी शिवसेनेचा पक्षत्याग केलेला आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मी सोडचिठ्ठी दिलेली आहे, त्यामुळे मला राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांना सोडायला वेळ लागणार नाही अशा पद्धतीचे संकेत हे छगन भुजबळ यांच्या वक्तव्यातून त्या ठिकाणी निघतायत. हे सगळ्या घडामोडी घडत असताना अजित पवार वेळोवेळी सूचना करतायत की पक्षातल्या या नेत्यांमुळे आपली पक्षाची प्रतिमा वेगळी होते, टोकाची टीका तुम्ही एखाद्या विशिष्ट जातीवर करतायत, यामुळे पक्षाचं नुकसान होतंय. आणि हे सांगत असताना पक्षांपेक्षा इतर कामं काही मंत्र्यांना महत्वाची वाटतात, त्यांनी मंत्रिपदं सोडावीत असं सुद्धा थेट इशारा ते देत आहेत. तरी सुद्धा छगनराव भुजबळ हे थांबायला तयार नाहीत आणि आता तर त्यांनी थेट ओबीसींचा मेळावा जाहीर केलाय आणि तोही बीड जिल्ह्यामध्ये. मी बीड जिल्ह्याचा उल्लेख का करतोय, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार हे याच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आणि ज्या अजित पवारांनी छगन भुजबळांना सूचना आणि इशारा दिलाय त्याच अजितदादा पवारांच्या पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात छगन भुजबळ हे 17 ऑक्टोबरला ओबीसींचा मेळावा घेत आहेत आणि राज्य सरकारनं घेतलेला जो निर्णय आहे, जो GR आहे, जो मराठा आरक्षणाच्या संदर्भात आणि हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या संदर्भात आहे, त्याला थेट त्या ठिकाणी ते विरोध करतायत. एवढंच नाही, हा GR रद्द झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, या उलट आम्ही राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसींचे मेळावे घेऊ आणि या GRला जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत विरोध करू, सरकारच्या निर्णयाला विरोध करू, असं सरकारमधले एक मंत्री आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले मंत्री छगनराव भुजबळ जाहीरपणे सांगतायत. त्यामुळे छगनराव भुजबळ बीडमध्ये जो मेळावा घेत आहेत हा नेमका कोणाला चॅलेंज करतायत हा प्रश्न आहे. कारण मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं मराठवाड्यामध्ये आंदोलन करतायत आणि हे गॅझेट मराठवाड्यासाठी आहे. बीड जिल्ह्यामध्ये जरांगे पाटलांचं मोठं प्रस्थ आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, धाराशिवमध्ये आहे, लातूरमध्ये आहे आणि अहिल्यानगरमध्ये आहे. या मराठवाड्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये तर जरांगे पाटलांचं प्रभुत्व मराठा समाजावर आहेच, कारण त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. परंतु महाराष्ट्रातल्या मग कोकण असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, कोकणचा पट्टा असेल, या सगळ्या भागातला जो मराठा आहे तो जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये एकवटलेला आहे. आणि हे सगळं राज्यात घडत असताना छगनराव भुजबळांनी नाशिकमध्ये मेळावा घेणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी नाशिकमध्ये तो मेळावा घेत नाहीत, तर तो बीड जिल्ह्यामध्ये घेत आहेत. आणि बीड जिल्ह्यामध्ये घेत असताना ते नेमकं मनोज जरांगे पाटलांना चॅलेंज करण्यासाठी येत आहेत की स्वतःच्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजितदादा पवार यांना पालकमंत्री असल्या कारणाने चॅलेंज करायला येत आहेत. हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. मित्रांनो, छगनराव भुजबळ यांना स्पष्टपणे माहिती आहे की आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळानं जो GR काढलेला आहे हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या संदर्भात आणि मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी शोधून ओबीसी प्रवर्गात आणण्याच्या संदर्भात, हा अत्यंत योग्य आहे. हे छगन भुजबळ साहेबांना माहिती आहे, कारण ते अनेक वर्षापासून राज्यामध्ये मंत्री म्हणून राहिलेले, जबाबदार मंत्री म्हणून राहिलेले. कारण मराठा हा कुणबी आहे, हे सरकारच्या वेगवेगळ्या विभागामध्ये त्या नोंदी सापडलेल्या आहेत. आणि जर नोंदी मराठा समाजाच्या कुणबी सापडल्या असतील तर कुणबी हा नियमानं, कायद्यानं, घटनेनं हा ओबीसी प्रवर्गामध्ये त्याचा समावेश झालेला आहे. 83 नंबरला कुणबीचा ओबीसी आरक्षणात किंवा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश आहे. आणि मग मराठा समाजाचे जर शासनाच्या विभागामध्ये कुणबी प्रमाणपत्र सापडत असतील तर ते ओबीसी प्रवर्गात येतात आणि ते कायद्यानं आहेत, त्यांना विरोध करता येत नाही, हे छगन भुजबळ यांना माहिती आहे. दुसरा भाग असा आहे की हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या संदर्भात राज्य सरकारनं निर्णय घेतलाय, तो सुद्धा योग्य आहे, तो चुकीचा नाहीये. कारण मराठवाडा महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस विलीन झाला
संयुक्त महाराष्ट्र झाला. मराठवाडा महाराष्ट्रात येण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला, प्राणाची आहुती दिली आणि त्यानंतर मराठवाडा महाराष्ट्रात येत असताना काही नियमावली ठरलेली आहे, काही तरतुदी ठरलेल्या आहेत, काही तडजोडी त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्यापैकीच हैदराबाद गॅझेट असेल, सातारा गॅझेट असेल, हे सुद्धा लागू करण्याच्या संदर्भात त्याच वेळेला निर्णय झालेला आहे. परंतु तो लागू करण्याच्या संदर्भात उशीर झालेला आहे आणि त्यामुळं कायद्यानं अधिकार असताना सुद्धा मराठा समाजावर खूप मोठा अन्याय झालाय हे छगन भुजबळ यांना माहिती आहे. त्यामुळे हैदराबाद गॅझेट लागू करणं गरजेचं आहे. ते राज्य सरकारनं लागू करण्याच्या संदर्भात निर्णय घेतलाय. यात वेगळं काही नाहीये. यामध्ये एकच आहे की हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाच्या नोंदी या कुणबीच्या निघणार आहेत आणि जर त्या कुणबीच्या शोधल्या गेल्या तर ते ओबीसी प्रवर्गात येणार आहेत आणि हे सगळं कायद्यानं घडतंय. पण छगनराव भुजबळ हे जाणीवपूर्वक विरोध करतायत, कारण राजकारणामध्ये आजपर्यंत छगन भुजबळ हे टिकून आहेत, हे केवळ ओबीसी मतांवर टिकून आहेत. ओबीसीचं राजकारण करत राज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये ओबीसीचं मतदान माझ्या पाठीशी आहे आणि मी ते तुम्हाला निवडणुकीसाठी किंवा विजयासाठी देऊ शकतो. त्यामुळे मला राज्यामध्ये महत्वाचं मंत्रिपद पाहिजे हे आजपर्यंत छगनराव भुजबळ यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांना तेच करायचंय. परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये, कारण आता काय झालंय की मराठवाडा सोडता उर्वरित महाराष्ट्रातला मराठा हा कुणबी आणि ओबीसी प्रवर्गामध्ये आलेला आहे. फक्त मराठवाड्यातलं येणं बाकी होतं आणि याच मराठवाड्यातल्या ओबीसींच्या बळावर छगन भुजबळ हे राज्याचं महत्वाचं मंत्रिपद घेत होते. मी आपल्याला आवर्जून सांगतोय, छगनराव भुजबळ हे शिवसेनेत होते त्यावेळेस ते आक्रमक होते. त्यांचं काम त्यावेळेस वेगळं होतं. शिवसेना हिंदुत्ववादी आणि मराठी माणसासाठी काम करत होती. त्यावेळी छगनराव भुजबळ हे शिवसेनेमध्ये काम करत असताना शिवसेनेला पोषक असलेलं वातावरण ते तयार करत होते आणि बाळासाहेब ठाकरेंची एक जादू होती महाराष्ट्रामध्ये. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दगड जरी उभा केला तर तो निवडणुकीमध्ये विजयी होत होता. हे गेल्या अनेक इतिहासामध्ये जर आपण पाहिलं मागचं राजकारणामध्ये तर अनेक वर्षामध्ये आपल्याला हे पाहायला मिळेल आणि त्यामुळे त्या काळामध्ये छगनराव भुजबळ हे शिवसेनेचे नेते म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मान्यता दिली होती आणि त्यामुळे ते राजकारण चाललं. त्यामुळे हे करत असताना शिवसैनिकांना जवळ करण्याऐवजी त्याच वेळी छगनराव भुजबळांनी वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि माळी समाज आणि त्यासोबत इतर काही समाजाचे लोक आपल्यासोबत घेऊन आपलं वेगळं अस्तित्व शिवसेनेमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत होते आणि यालाच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ओळखलं होतं आणि त्यामुळं छगन भुजबळ यांना राज्यामध्ये शिवसेनेचं राज्यातलं प्रमुख नेता व्हायचं होतं. ते बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना संधी दिली नव्हती आणि त्या ठिकाणी मनोहर जोशी यांना ती संधी दिली होती. हा राग छगनराव भुजबळ यांच्या मनात होता आणि त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडलेली आहे. ते सांगतायत की मंडल आयोगाला बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला म्हणून मी गेलो, पण वास्तविक पाहता मागचा इतिहास जर पाहिला तर हीची कुठेही सांगड बसताना दिसत नाहीये. परंतु या कारणाने छगनराव भुजबळ गेले, ते काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या सोबत गेले आणि शरद पवार हे बहुजनवादी परिवर्तनवादी विचारसरणीनं काम करत होते. त्याच वेळेस त्यांनी छगनराव भुजबळ यांना माळी समाजाचं नेतृत्व म्हणून पुढे उभा केलं. ओबीसी समाज त्यांच्यासोबत कसा जाईल यासाठी त्यांना पूर्ण संधी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाच त्यांनी महात्मा फुले समता परिषद ही वेगळी संघटना स्थापन केली. वास्तविक पाहता एखाद्या राजकीय पक्षामध्ये एखाद्या नेत्यानं प्रवेश केला किंवा त्या राजकीय पक्षामध्ये जर तो काम करत असेल तर त्या पक्षाचे ध्येय धोरण घेऊनच त्याला काम करावं लागतं. पक्षामध्ये राहायचंय, पक्षाचे ध्येय धोरण तुम्हाला त्या ठिकाणी पुढे घेऊन जायचंय आणि असं करत असताना त्याच पक्षाअंतर्गत तुम्ही समाजाची किंवा वेगळ्या जातीची वेगळी संघटना निर्माण करतायत, तिचा अध्यक्ष तुम्ही होतायत, तिच्यामधली विचारसरणी घेऊन तुम्ही पुन्हा पक्षासोबत एक दबाव तंत्र वापर करतायत. हे आजपर्यंत छगनराव भुजबळ यांनी केलेले आहे आणि ते आताही तेच करू पाहतायत जे अजित पवारांना मान्य नाहीये. कारण अजित पवार आजही त्यांचं मत आहे की पक्षासाठी काम करा, पक्षाच्या ध्येय धोरणासाठी काम करा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत सगळ्या जाती धर्मापर्यंत पोहोचवा आणि त्या पद्धतीनं आपल्यासोबत मतदार जोडून घ्या. परंतु छगनराव भुजबळांना हे मान्य नाहीये, कारण त्यांना माहिती आहे की त्यांना लोकसभेची उमेदवारी घेताना अजितदादा पवारांच्या पुढे पुढे करावं लागलं होतं, विनवणी करावं लागली, परंतु अजित पवारांनी त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली नाही. राज्यसभेवर जायचं होतं तरी सुद्धा अजित पवारांनी त्यांना राज्यसभेवर जाऊ दिलं नव्हतं. हेही आपल्याला माहिती आहे, कारण मराठा विरुद्ध ओबीसी वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला होता. एक वेळेस नव्हे तर 2 वेळेस छगनराव भुजबळांना अजित पवारांनी राज्यसभेची संधी दिली नाही आणि त्यामुळे मंत्रिपदावर तरी आपल्याला पहिल्याच यादीमध्ये पहिलं नाव आपलं असेल अजितदादांच्या नंतर, असंही भुजबळांना वाटलं होतं. परंतु महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर छगनराव भुजबळ यांचं मंत्रिपदात नाव नव्हतं, त्यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही आणि यामुळे ते संतप्त झाले होते, चिडले होते आणि त्यांच्याही लक्षात आलं की मी अजितदादा पवारांच्या सोबत आलोय,
पण माझ्या पाठीमागचं ओबीसीचं वलय हे कमी झालेलं आहे, माझा दबाव कमी पडतोय आणि त्यामुळे मला मंत्रिमंडळामध्ये घ्यायला खूप उशीर झालाय. एक वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे भारतीय जनता पार्टीचे त्यांनी सांगितल्यानंतर छगनराव भुजबळ यांना हे मंत्रिपद मिळालेलं आहे आणि त्यामुळं छगन भुजबळ यांच्या लक्षात येतं की या पुढच्या कालावधीमध्ये जर आपल्याला आपल्या पद्धतीनं पुन्हा पहिल्यासारखे मंत्रिपद आणि पहिल्यासारखं आपल्याला राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला ओबीसी समाज, महात्मा फुले समता परिषद ही एकत्रित करून वाढवावी लागेल, तरच आपलं अस्तित्व राहील. आणि अजित पवारांना हे नकोय, त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलंय की पक्षापेक्षा जर तुम्हाला वेगळं काम काही करायचं असेल तर मंत्रिपद सोडा, असा इशारा त्यांनी सामूहिकरित्या दिलाय. परंतु तो छगनराव भुजबळ यांनाच आहे, कारण इतर मंत्री असं काम करताना दिसत नाहीयेत. आणि हे असताना, एवढा इशारा दिला असताना छगन भुजबळ हे थेट अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये एल्गार सभा घेऊन चॅलेंज करतायत. मग ते नेमकं चॅलेंज कोणाला करतायत? जरांगे पाटलांना करतायत की अजित पवारांना करतायत? हा प्रश्न उपस्थित राहतोय. माझ्या मते ते थेट अजित पवार यांना चॅलेंज करतायत, कारण जे शरद पवारांसोबत राहिले नाही, ते बाळासाहेब ठाकरेंसोबत राहिले नाही, ते अजितदादा पवारांचे आदेश किती दिवस मानतील हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे हे चॅलेंज अजित पवारांना असेल असं माझं मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की छगनराव भुजबळ अजित पवारांनी एवढ्या सूचना आणि इशारे दिल्यानंतर सुद्धा अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये ओबीसींचा आणि महात्मा फुले समता परिषदेचा एल्गार मेळावा का घेतायत, याच्या मागची कारणं काय आहेत? मी सांगितली ती आहे की तुम्हाला वेगळी वाटतात. तात्काळ या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या, कारण तुमच्या प्रतिक्रिया खूप अभ्यासू असतात, त्या संपूर्ण महाराष्ट्रातून असतात, म्हणून आमच्यासाठी महत्त्वाच्या असतात. मित्रांनो, DS न्यूज सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते. ही माहिती आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि समाज प्रबोधनाच्या कार्यात आम्हाला सुद्धा सहकार्य करा. DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.